स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आमनापूरच्या वैष्णोदेवी मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। आमनापूर येथील येळावी आमनापूर रोडवरील वैष्णोदेवी मंदिरात मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास चोरीची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आमनापूर येथील येळावी आमनापूर रोडवर शशिकला जालिंदर मुळीक यांच्या खाजगी जागेत वैष्णोदेवी मातेचे हे भव्य मंदिर आहे। मंगळवारी सकाळी शशिकला मुळीक नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेल्या असता त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला आणि कुलूप गायब झाल्याचे निदर्शनास आले। देवीच्या मूर्तीसमोर ताटातील पैसे तसेच होते, मात्र देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम गायब झालं होतं। यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले। मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास एक चोर मंदिरासमोर हत्तीच्या जवळ दुचाकी लावून आल्याचे दिसले। त्याच्या हातात लोखंडी बार सारखे टोकदार हत्यार होतं। त्यांनी कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि दागिन्यांची चोरी करतानाचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झालं आहे। या घटनेची माहिती पलूस पोलिसांना मिळताच पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण पाटील, हवालदार सुप्रिया पाटील आणि PSI राजेंद्र माळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी कसून तपासणी सुरू केली असून चोराला पकडण्यासाठी वेगाने सूत्रे फिरवली जात आहेत। पलूस तालुक्यातील हे एकमेव वैष्णोदेवी मंदिर असून दर मंगळवारी आणि शुक्रवारी येथे महिला भाविकांची मोठी गर्दी असते। नवरात्र उत्सवात 9 दिवस दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते। तसेच शिवप्रतिष्ठानची दुर्गा दौड देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असते। अशा प्रसिद्ध मंदिरात चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत। तर वैष्णोदेवी मातेचे अनेक मौल्यवान दागिने मंदिरात न ठेवता घरी सुरक्षित ठेवल्याने वाचल्याचे शकुंतला मुळीक यांनी सांगितले। बोला। हॅलो, बोला। वैष्णव माता मंदिर येळा रोडला आहे आणि सकाळी मी पूजा करायला आली तर दरवाजा उघडाच आहे। खाल्ला बी दरवाजा नुसता ढकललेला होता, वर आली तर देवाचा दरवाजा बी उघडाच आहे, कुलूप बी नाही त्या ठिकाणाला। आणि आत जाऊन शिना गळ्यात नेलंय ती बी दिसलं नाही, कोणी नेलंय काय कळालं नाही। देवीच्या गळ्यात हार आणि सोन्याचं बदाम।